म्हणजे तुमची ओळखच महागुरु म्हणून आहे. तर महागुरु समजत नाही, म्हणतही नाही. नाही मी स्वतःला काय समजतो हेही मी सांगू इच्छितो. मी स्वतःला कुटुंब प्रमुख समजतो. पण मनावर जर संस्कार करायचे असतील तर संगीताहून जास्त चांगले संस्कार होऊ शकत नाहीत असं मला वाटतं. की अनेकांना हे प्रश्न पडतात की शो आम्ही बघत असतो टीव्ही वरती आणि ते सलग गातात वगैरे, आम्हाला असं वाटतं की कधी हे पाठांतर करतात, कधी काय करतात. पण जर कम्पेअर करायचंच असेल तर मग काय करतो की अण्णा पंडित भीमसेन जोशी जर 7.5 वर्षांचे असते तर त्यांनी कसं गायलं असतं. खरं जी कॉम्पिटिशन आम्हाला बघायला मिळते शो मध्ये ते खरं रिअल असतं का? तोच भांडण लावतोय आमच्यात. तो काडी घालण्यात काड्या घालण्यात खूप मास्टर आहे तो. मला एकदा सांगितलेलं आयुष्यभर पुरतं. हाय हॅलो नमस्कार, मी जयती. एबीपी माझामध्ये तुमचं स्वागत करते. मी होणार सुपरस्टार. छोटे उस्तादचं पर्व 3रं येते. गेल्या 2 पर्वाने आपल्याला गोड गळ्याचे गाणारे हिरे दिलेत आणि यावेळेलाही ते आपल्याला मिळणार आहे यात काही शंका नाही आहे, कारण की परीक्षकांच्या भूमिकेत आहेत सचिनजी पिळगावकर आणि आदर्श शिंदे. तुमचं दोघांचंही माझ्यामध्ये स्वागत आहे. धन्यवाद स्वागताबद्दल. पण आम्ही फक्त दोघंच नाही आहोत, तर आमच्यामध्ये बसणार आहे वैशाली सामंत. ते महत्वाचं नाव. हां, तर वैशाली ताई आहेच, पण आज आपल्या भेटीला 2 जण आलेत, त्याच्यामुळे दोघांचं यावेळेला काहीतरी वेगळं वाटतं, कारण की 2 पर्व तर आम्ही पाहिलेच आहेत तुमचे. तर खूप छान, म्हणजे काही तुम्हालाही टिप्स देणारे आहेत, काही म्हणजे असे जे छोटे छोटे चिमुकले येतात. तर यावेळेला काय वेगळं बघायला मिळणार आहे या 3-3ऱ्या पर्वात? नवीन कंटेस्टंट्स ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आमच्या या शो करता. आणि नाविन्य जे येतं ते टॅलेंटनी जास्त येतं. अर्थात आम्हाला टॅलेंट नवीन मिळालं तर मग आमचे कॉमेंटसुद्धा नवीनच येतात. नाविन्य हेच आहे खरंच, जसं सर म्हणाले की असे ज्यात मागच्या 2 पर्वाने इतके सुंदर आणि इतकं उत्तम गाणारे छोटे उस्ताद दिलेत महाराष्ट्राला. ते छोटे उस्ताद आज आमच्यासोबत आमच्या कार्यक्रमांमध्ये लाईव्ह शोजमध्ये परफॉर्म करतात आमच्यासोबत, आणि आम्ही अभिमानाने हक्काने घेऊन जातो त्यांना पुढे की ही आमची मुलं आहेत आणि हे महाराष्ट्राचं फ्युचर आहे, संगीताचं फ्युचर आहे. तर त्यांना आम्ही पुढे घेऊन जातो आहे आणि मला खात्री आहे की याही पर्वात तसेच दर्जेदार आणि कडक सिंगर्स ज्याला आम्ही म्हणतो की क्या बात है, ते 12 आम्हाला मिळालेत. आणि इथून पुढे अख्खा महाराष्ट्र पुढचे 4-5 महिने 6 महिने त्या 12 छोट्या उस्तादांना तुम्हा सर्वांना मला सांगायला आनंद होईल की आमचे दोन्हीही पर्व आणि हेही पर्व, ही सगळी जी गाणी आहेत ती सगळी मराठी गाणी आहेत. आणि त्या मराठी गाण्यांमधून या चिमुकल्यांकडनं आपली संस्कृती, आपल्या संस्कृतीला काय सांगायचं आहे, किंबहुना असं पण म्हणेन की त्यांच्यावर सुद्धा ती संस्कृती काही ना काहीतरी जादू करत असते आपोआप. सांगून नाही, सांगून मग ते पुस्तकासारखं होतं. पण मनावर जर संस्कार करायचे असतील तर संगीताहून जास्त चांगले संस्कार होऊ शकत नाहीत असं मला वाटतं. एक उदाहरण देऊ का? म्हणजे कुठलाही पाढा जर लहान मुलाला पाठ करायचा असेल ना, तो नुसता पाढा जर त्याला दिला तर तो पाठ करायला घेईल, पण त्याला थोडंसं कठीण होईल. पण तोच पाढा जर चालीबरोबर असला तर तो मुलांना लवकर आणि पटकन पाठ होतो. मुलांना काय, आपल्याला सुद्धा तसं होईल, कारण शेवटी ते करायला आवडत असतं. तशातला भाग आहे. हे संस्कार आपण जर मुलांवर लादले तर कदाचित ते आत्मसात नाही करणार, पण जर त्यांच्या अनुषंगानं, संगीताच्या अनुषंगानं जर त्यांच्यावर संस्कार घडत गेले तर आयुष्यभर त्यांच्याबरोबर राहू शकतात. पण हे 12 जण निवडलेत. आता छोटे उस्ताद हा असा शो आहे की फक्त महाराष्ट्रभर पुरता मर्यादित राहिला नाही आहे, तर त्याची व्याप्ती खूप वाढली आहे. म्हणजे प्रत्येकाला वाटतं की आपलं बाळ आहे ते गोड गातं तर त्याने या शोमध्ये जावं. गेल्या आपण पर्वात बघितलं तर हे निवडणं हा शो फक्त महाराष्ट्राकरता नाही आहे, तर या जगभरात जिथे जिथे महाराष्ट्र आहे त्या सगळ्या ठिकाणीच करता हा आमचा शो आहे. म्हणजे महाराष्ट्र बाहेरून आलेत, काही महाराष्ट्रातनं आहेत, तर हे 12 जण, फक्त 12 जण निवडणं किती कठीण होतं ही प्रोसेस एक परीक्षक म्हणून? फारच कठीण होतं खरं तर, कारण मला हे माहिती आहे की मुलं या कार्यक्रमासाठी म्हणा किंवा आपलं मराठी संगीत, मराठी गाणी गाण्यासाठी, आमच्या मागच्या पर्वात एक मुलगा होता सिद्धांत मोदी, तो अमेरिकेहून आला होता इथे महाराष्ट्रात राहायला त्याचं संगीताचं शिक्षण घ्यायला, आणि तो आला या कार्यक्रमात मी होणार सुपरस्टार छोटे उस्तादमध्ये. तिथून आता तो प्रोफेशनली काम करायला लागला आहे.
याही पर्वात एक मुलगी आहे, ती तेलंगणातली मुलगी आहे आणि ती उत्तम मराठी गाते. येत्या 13 तारखेपासून आपल्याला ऐकायला मिळणारच आहे. आणि ते छोटे व्हिडिओ खूप जास्त आता चर्चेत आहेत सध्या. येस, ते 12 शोधणं म्हणजे आमची टीम खूप जबरदस्त आहे. 14 रत्न आम्ही शोधले होते आणि त्या 14 आम्ही 12 घेतले. आणि 12 घेतले म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणू शकतो की 14 मधले 12 पुढे गेले. ते 2 आमच्यासोबत अजूनही आहेत, पुढे गेले. हे करेक्ट आहे. कारण आमच्या परिवारात जो कुठला छोटे उस्ताद येतो तो नेहमी असतो. मागच्या 2 पर्वात जी 2 मुलं आय थिंक आली होती ती त्या पर्वात सिलेक्ट झाली नाहीत. 2 पर्वात म्हणजे मागच्या पहिल्या पर्वात आल्यानंतर सरांनी सांगितलं पुढच्या पर्वात या तुम्ही, तयारी करून अजून ये. त्या जिद्दीने 2 मुली आहेत ते या पर्वात बघायला मिळणार, ते तुम्हाला कळेलच एपिसोड बघताना. दुसऱ्या पर्वात परत आली. दुसऱ्या पर्वात पण काही सिलेक्ट नव्हत्या झाल्या, त्या तिसऱ्या पर्वात. पण जिद्द नाही सोडली, मला त्याचा आनंद आहे. येस. आणि ही जी प्रोसेस आहे त्या 14 रत्नांमधनं 12 रत्न कोणती आहेत जी पुढे जात आहेत ते तुम्हाला अनुभवता येणार आहे 13 आणि 14 तारखेला. येस. पण ही म्हणजे आता हे खूप इंटरेस्टिंग आहे, कारण की पहिल्या सीझनला तुम्ही कोणाला तरी आपण सांगतो की नाही तू पुढच्या पर्वात आहे, आणि छोटे निरागस लेकरू आहे, त्यांना काय म्हणजे एवढं, तरी पण ते तेवढ्याच मेहनतीने तेवढ्याच जिद्दीने ते पुढे येतात. आणि जेव्हा ते एवढ्या वर्षाने आपल्याला भेटतात तेव्हा परीक्षकांचा अनुभव कसा असतो? सुखदच असतो. कारण काय ना, आमच्या या परिवारात हा मी फक्त शो असा मर्यादित असा आम्ही विचार करत नाही. हा आमचा परिवार आहे आणि आमच्या परिवारामध्ये इनकमिंग आहे, आउटगोईंग नाही. वा, करेक्ट आहे एकदम. तर त्यामुळे मला याचा खूप जास्त आनंद आहे की मुलं येऊन सांगतात. आता कधी मला सांगता येत नाही तर मी सरांना माहिती आहे, सरांचा एक्सपिरियन्स आहे की सर तुम्ही सांगा ना मुलांना, तर ते त्यांच्या भाषेत त्यांच्या गोड शब्दांमध्ये त्यांना इतकं समजावून सांगतात की परत तू तयारी कर, हे राहिलंय, तू ये. आणि ते जिद्दीने ती मुलं येत आहेत आणि ती मुलं आल्यानंतर सांगतायत की आम्ही मागच्या 2 पर्वात आलो होतो आणि आम्ही सिलेक्ट नाही झालो, पण सचिन काकांनी आम्हाला सांगितलं होतं की तयारी करून ये, अजून शिक, जर नाही शिकलायस तर शिक, धडे घे. आणि ती 2 मुलं आलेली आहेत परत. काय होतं, माझ्या करिअर नाही म्हणू शकत मी, कारण ते खूपच लहान वय होतं. त्या लहान वयात काय करिअर आपण समजू शकतो. पण माझ्या कामाची सुरुवात जी मी केली ती 4.5 वर्षाचा असल्यापासून केली. त्यामुळे आता 4.5 वर्षाचा तर कोणच नाही आहे आपल्याकडे. जो लहानात लहान आहे तो 7.5 वर्षांचा आहे. म्हणजे मी त्या वयात सुद्धा कामं भरपूर केलेली आहेत, शिकलेलो आहे भरपूर, मातब्बर लोकांच्या हाताखाली कामं केलेली आहेत. तर त्यामुळे या मुलांना काय केल्यामुळे त्यांचा काय फायदा होईल हे मी स्वतः अनुभवलेलं असल्यामुळे मला ते सांगायला थोडंसं सोपं पडतं. करेक्ट. कळलं की नाही? तर तसं आहे ते. आणि लहानपणात जे काही संस्कार घडतात ना ते इतके कामी येतात, म्हणजे मी हे शब्दात मांडू नाही शकणार बहुतेक. आत्तापर्यंत जे मी काम करत आलेलो आहे आणि प्रेक्षकांनी ते डोक्यावर घेतलेलं आहे, मला मोठं त्यांनी बनवलेलं आहे. मी काय स्वतःहून मोठा झालेलो नाही आहे, मला त्यांनी मोठं बनवलेलं आहे. त्यामुळे त्यांनी ते अनुभवलेलं आहे. पण कधी असं आता कोणाला सांगताना लहान मुलाला नाही तू हे कर वगैरे, तेव्हा तुम्हाला आठवतात मी लहान होतो तेव्हा मला असं कोणीतरी सांगितलं? अर्थात ते तर गाठीशी असतंच ना कोणत्याही. आणि माझे काय परमेश्वर कृपेने मला एकदा सांगितलेलं आयुष्यभर पुरतं. मग ते कोणीही सांगो, मग ते आईवडिलांनी सांगो, बायकोनी सांगो, मुलांनी सांगो, पण एकदा सांगितलेलं आयुष्यभर पुरतं. आदर्श दादा, तुझाही प्रवास असाच आहे, कारण की तू स्टार प्रवाहाच्या एका मालिकेतून आणि म्हणजे सगळ्या त्या शो मधून, त्या प्रोसेस रियालिटी शो मधून तू गेलेला आहेस. आणि आता म्हणजे तुझं एक बॅकग्राऊंड आहे, म्हणजे वडील तुझे गायक आहेत आणि सगळं, पण तरीही आजोबा गायक, म्हणजे पूर्णच हे बॅकग्राऊंड असताना पण तू म्हणजे ह्याची खरी दाद द्यावी लागेल की एक स्पर्धक म्हणून आपण येणं आणि त्यातून पुढे जाणं. तर आता ज्या वेळेला परीक्षकाच्या खुर्चीवरती बसवून स्पर्धक ते परीक्षक असा प्रवास तू स्टार प्रवाहासोबत केलेला आहेस. राईट. मला खूप जास्त आनंद होतो की तेव्हापासून मी स्टार प्रवाहासोबत आहे. आणि स्टार प्रवाहामुळे तिथे जे काही शिकायला मिळालं, तिथे जे काही मित्र झाले, तिथे मी असं नव्हतं की मी त्याच्या आधी चित्रपटांमध्ये गायलो नव्हतो किंवा मी प्रोफेशनली काम करत नव्हतो, मी इव्हेंट्स करत होतो, सगळं करत होतो. तिथूनच कळलं की अरे हा चांगला गातो, हा यांचा मुलगा आहे, प्रल्हाद शिंदेंचा नातू आहे. तर आणि मी म्हटलं यार मला आवडेल यायला प्रेक्षकांसमोर आणि मला गायला आवडेल. आणि तिथे जे कारण आम्ही एका दिवसात 8 गाणी तयार करायचो, 8 परफॉर्मन्सेस तयार करायचो.
दुसऱ्या दिवशी शूटिंग, तिथे जी तयारी झाली ना माझी, म्हणजे अरे कुठेही आपल्याला थांबता कामा नये, तुम्ही तितकं तत्पर असलं पाहिजे, ती जिद्द असली पाहिजे की पण जेव्हा पुढच्या परीक्षक आठवड्यात सांगतात की हे करायचे किंवा तेव्हा नेमकं त्या लहान स्पर्धकाच्या मनात काय असतं, कारण की तू एक स्पर्धक होतास त्याच्यामुळे राईट, करायचं म्हणजे करायचंय, पर्यायच नाही, उद्या शूटिंग आहे, हां परफॉर्म करायचंय, म्हणजे ही तुमच्यावरती आता जबाबदारी आहे गायक म्हणून की उद्या करायचं म्हणजे करायचं. मी कित्येक वेळा सरांसोबत बसतो की अरे हा सीन मला माहीत होता पण लिहून काय आलाय, पटपट वाचलंय त्यांनी आणि 1 टेक दिलेले आहेत. हे जे ऐकतो ना, तर ही जी तयारी त्यांची पण लहानपणापासून झाली असेल तशीच तयारी मला वाटतं की या रियालिटी शोजमधून होते मुलांची. आणि मला ह्या छोट्या उस्तादांबद्दल खूप कौतुक वाटतं त्यांचं की या वयात त्यांना ही तयारी करायला मिळतंय. आणि मुलं, आता आम्ही सांगतो किती गाणी मिळाली आहेत, 8 गाणी मिळाली आहेत, ओके, 8 मधली मग आता ती 8 गाणी आणि मुलं जिद्दीने तयारी करतायत यार, पाठ आहेत गाणी मुलांना, त्याच्यात वेगळे पण काहीतरी देण्याचा प्रयत्न करतात. आम्ही तसं एवढं करत नव्हतो, पण त्यावेळेला तसं रियालिटी शोजमध्ये तेवढं काही घडत नव्हतं. जसं गाणं आहे तसं जरी तुम्ही सादर केलं तरी खूप आहे हे होतं. पण आत्ता फॉर्मॅट इतका बदलला आहे, ते स्टार प्रवाहानीच केलं आहे की जुगलबंदी म्हणा किंवा गाण्यात काहीतरी इम्प्रोव्हायझेशन करा. आम्ही पण त्याला सपोर्ट करतो की ते गाणं आहेच, त्या दिग्गजांनी गाऊन ठेवलं आहे, पण ते तुमचं करून तुम्ही गायलात ना तर त्याची मजा वेगळी आहे. उदाहरण देऊ का छोटंसं? तो 7.5 वर्षांचा मुलगा आहे देवांश नावाचा. त्यांनी कोणतं गाणं निवडलं असेल म्हणजे प्रस्तुत करायला, जे गाणं भारतरत्न पंडित भीमसेन जोशींनी गायलेलं गाणं, ते त्यांनी सादर केलं. त्याचं स्वतःचं गाणं करून त्यांनी ते सादर केलं. बरं, आमचा दृष्टिकोन काय, तिघांचाही. आम्ही जर त्या छोट्याशा चिमुकल्याला जर अण्णांबरोबर म्हणजे भीमसेन जोशींच्या बरोबर जर आम्ही कम्पेअर केलं तर त्याच्यावर अन्याय नाही काय? नाही का? त्यांची अण्णांची तयारी काय आणि ह्याची तयारी बिचाराची वयच 7.5 काय असेल, तर आम्ही कम्पेअर नाही करत, अजिबात कम्पेअर नाही करत. पण जर कम्पेअर करायचंच असेल तर मग काय करतो की अण्णा पंडित भीमसेन जोशी जर 7.5 वर्षांचे असते तर त्यांनी कसं गायलं असतं, तर मग त्या चिमुकल्याला न्याय मिळतो. करेक्ट. आणि दुसरी गोष्ट महत्वाची, तुम्हाला माहिती आहे का, परीक्षक हा स्पर्धकाहून जास्त स्पर्धक असतो. दिसताना तो परीक्षक दिसतो, पण त्या खुर्चीवर बसण्याची जबाबदारी जी असते ना, ती त्याला परीक्षकाहून जास्त स्पर्धक बनवते. कारण त्या शूजमध्ये आम्ही तिघही गेलो आहोत, त्या मंचावर त्या शूजमध्ये येऊन काय होतं ह्याची जाणीव आहे. ती घालमेल आणि ती भीती, दडपण, आणि त्यात ते लहान आहेत, म्हणजे मोठे असते तर पण मला असं वाटतं कधी कधी शो बघताना असं वाटतं की मोठ्यांपेक्षा त्यांच्याकडे जास्त समजूतदारपणा असतो. कारण की एक म्हणजे कॉम्पिटिशन ज्या वेळेला होते तेव्हा एक स्पर्धक पुढे जातो, एक स्पर्धक थोडा मागे राहतो, पण त्याला आनंद असतो सोबच्याला की हा पुढे गेलाय आणि ते त्याला अप्रिशिएट करतात. तेवढे माती कच्ची असते ना, त्याला तुम्ही आकार कच्च्या मातीलाच देऊ शकता ना आकार. एकदम पक्की माती जर झाली तर त्याला आकार काय देणार, तडा जाईल. तसं आहे, तसं आमच्या शो मध्ये ना आकार दिला जातोय आणि तो आकारच ठरवणार आहे की ह्याचं भवितव्य काय, ह्याचं भविष्य काय आहे. पण आता हे तुमची टीम आहे स्वतःची या पर्वामध्ये, तुमच्या तिघांची, म्हणजे वैशालीताई तुमची आणि तुमच्या दोघांची. तर हे स्पर्धक आता तुमच्या म्हणजे त्यांना कसं तयार करताय, आपण पुढे असणार किंवा काय, ही कॉम्पिटिशन कशी चालली आहे? नाही, ती आमच्यामध्ये कॉम्पिटिशन आहेच, होणारच आहे, पण आमच्याहून जास्त त्यांच्यामध्ये होणार आहे आणि ते जास्त इंटरेस्टिंग आहे आमच्याकरता. यू सी, कारण बेटर इज नॉट इनफ वेन बेस्ट इज एक्सपेक्टेड, हो की नाही? तर त्यामुळे त्यांना बेटर नाही व्हायचं आहे, आता त्यांना बेस्ट व्हायचं आहे. आणि ते बेस्ट कसे होतील तेच सगळं ठरवणार आणि शेवटी एकच विजेता असणार आहे, एवढं मात्र नक्की. तर तो एक कोण, तो हिरा, कुठला हिरा, हे जाणून घ्यायची उत्सुकता आम्हाला सुद्धा. पण सचिन सर, तुम्ही म्हणजे तुमची ओळखच महागुरु म्हणून आहे, तर मी स्वतःला महागुरु समजत नाही, म्हणतही नाही. नाही नाही, मी स्वतःला काय समजतो हेही मी सांगू इच्छितो. मी स्वतःला कुटुंब प्रमुख समजतो. हे कुटुंब आहे, या कुटुंबाचा मी प्रमुख काय, वयामुळे आणि अनुभवामुळे.
पण ह्याचा अर्थ मी शिकत नाही किंवा मला शिकायची इच्छा नाही असं नाही. मी सतत शिकत असतो. माझे कान आणि डोळे उघडे ठेवलेले असतात नेहमी. म्हणजे इतकं की गाडीतनं जाताना फुटपाथचा गंडेरीवाला सुद्धा नजरेतून चुकत नाही. तसा आहे. आणि तो स्वभाव, ती काय म्हणतात त्याला, ती पहिल्यापासूनची एक ती प्रवृत्ती झालेली आहे लहानपणापासूनची. आणि त्या प्रवृत्तीनं मला भरपूर काही दिलेलं आहे आणि अजूनही देते. पण मी तेच म्हणत होते की हे सगळं म्हणजे तुम्ही खूप शो आता जास्त परीक्षकाच्या भूमिकेत तुम्ही बसलायत, पण मोठ्यांना जज करणं हे सोपं आहे की लहानग्यांना मार्गदर्शन करणं सोपं आहे? कोणालाही जज करणं सोपं नाही, पहिली गोष्ट म्हणजे. दुसरी गोष्ट म्हणजे कोणालाही जज करू नये, तो अधिकार आपल्याला नाही आहे. कोणाही बद्दल आपण जजमेंटल राहून उपयोगाचं नाही. आपण ओपिनियन देऊ शकतो, आपण आपलं मत मांडू शकतो. ते सुद्धा विचारलं तर स्वतःहून जाऊन मला काय वाटतं माहिती आहे का तुझ्याबद्दल, तुझं हे बघितलं मी, तुझं गाणं ऐकलं, मला हे वाटतंय. कशाला तुला विचारलं? मी नाही विचारलं. पण जर कोणी विचारलं तर मग नक्की सांगायचं. नाही विचारलं तर आपलं मत आपल्याकडे ठेवायचं. इथे या खुर्चीवरती बसल्यानंतर आम्हाला विचारलं जातं. आमचा जो सिद्धार्थ आहे तो आम्हाला विचारतो की आदर्श दादा तुझं काय म्हणणं आहे, किंवा सचिन काका तुमचं काय म्हणणं आहे, वैशाली ताई तुझं काय म्हणणं आहे, असं विचारलं जातं. विचारलं गेल्यानंतर मग आपलं मत आपण नक्कीच मांडू शकतो. इट हॅज टू बी ऑफिशियल. अनऑफिशियली तुम्ही मतं मांडत गेलात तर ते थोडं चुकीचं आहे असं मला वाटतं. त्यामुळे आपण कधीही कोणाला जज करायला जाऊ नये, आपण आपलं मत मांडावं. पण आता ह्या सगळ्या पर्वामध्ये म्हणजे ही मुलं असतात, त्यांना समज नसते असं आपण म्हणूया. ती समजूतदार असतात, पण त्यांना प्रेमाची भावना काय किंवा जास्त दुःख कसं असतं किंवा विरह कसा असतो त्या एकंदर भावना त्यांना माहीत नसतात तसं बघायला गेलं तर. ह्या सगळ्या गाण्याची प्रॅक्टिस एक परीक्षक म्हणून कशी घेतली जाते? म्हणजे त्या भावना त्यांना कशा समजावल्यात की नाही बाबा हे असं गायचंय वगैरे? सायकल चालवता येते? हां. कशी शिकलीस सायकल चालवायला? आणि कधी कुठला असा क्षण होता जिथे वाटलं की हां आता हे मी केलं की मला सायकल चालवता येईल, असं काय गणित होतं? नाही. आपोआप आली सायकल चालवता? एक दिवस चालवता गिरता म्हणजे पडली खाली, हे लागलं ते लागलं, पण एक दिवस असा आला की अरे बॅलन्स मिळाला, आता मला सायकल चालवता येते. पण त्याचं जर लिहून ठेवण्याचं गणित म्हटलं तर ते नाही टाकता येत, तसं पेपरवर नाही लिहिता येत. तसं आहे ते. त्या क्षणाला काय घडतं हे ठरलेलं नसतं, हे स्क्रिप्टेड नाही आहे. आम्ही मार्गदर्शक आहोत परीक्षकापेक्षा. तर मार्गदर्शन कसं करायचं ह्याचं गणित कधीच नसतं. समोर काय येणार आहे त्या पद्धतीनं आपण त्या मुलाला काय समजेल या पद्धतीनं आपण ते त्याला समजवण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे. वैशालीची वेगळी आहे, आदर्शची वेगळी आहे, माझी वेगळी आहे, पण सगळ्यांची भावना एकच आहे की त्याला, त्या लहान मुलाला किंवा त्या लहान मुलीला समजावं आपण काय सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यांनी काय केल्यामुळे त्यांचा जास्त फायदा होईल हे त्यांना त्यांच्या भाषेत सांगितल्याशिवाय त्यांना कसं काय कळणार? तर तसंच आहे ते. त्याला कुठलंही मोजमाप नाही आहे की असंच बोललं पाहिजे आणि असंच हे केलं पाहिजे, असं नाही. पण जे सांगायचं असेल ते पाठीवर हात ठेवून कुरवाळून सांगा, म्हणजे त्या लहान मुलाला ते आपलंसं वाटेल. आम्ही त्यांच्या वयाची गाणी त्यांना देण्याचा प्रयत्न करतो की त्याला समजेल असं. आणि सुरांची ताकद आहे एक. कुठलाही राग घ्या तुम्ही, तो राग त्या मुलांसमोर सादर केल्यावर जे त्यांना वाटतं त्या रागातलं जर गाणं असेल तर मुलं तशीच सादर करतील. ही सुरांची ताकद आहे. त्याला तुम्हाला जास्त सांगायची गरज लागत नाही. जे काही इमोशन्स आहेत ते मोठेपणी मुलांना जास्त कळतील. ती मुलं अजून मच्युअर होतील, त्यांचं गाणं मोठं होईल तेव्हा ते अजून वेगळ्या पद्धतीने सादर करतील. पण त्या वयाला त्यांना जे शोभेल तशी गाणी आणि तशा पद्धतीचं टीचिंग तिकडे होतं. आणि हे सोपं नाही आहे बरं का. म्हणजे मराठी गाणी इतकी आहेत, पण सगळीच गाणी काय लहान मुलांना आम्ही देऊ नाही शकत. लिमिटेशन आहे, त्याला एक मर्यादा आहे. बरोबर. त्या मर्यादेत राहूनच आम्हाला ती गाणी निवडावी लागतात. ही सोपी गोष्ट नाही आहे. कारण एखादं असं गाणं की जे लहान मुलांच्या तोंडी शोभूनच दिसणार नाही, ते गाणं कसं काय, काही लोकांनी केलेलं आहे तसं. तेच मी आता म्हणणार होती, कारण की छोटे उस्ताद त्याचं एक व्यवस्थित काळजी घेते, इतर ठिकाणी तसं दिसत नाहीये, हे महत्वाचं आहे.
ते उगीच चौगीच लहान मुलाला खूप मोठं करतात. हां. त्याचं बालपण आपण शाबूत ठेवलं पाहिजे काहीही करताना, या मताचे आम्ही आहोत. म्हणजे आम्ही म्हणजे फक्त आम्ही तिघं नाही बरं का. कोणाला कुठलं गाणं झेपेल आणि कुठलं गाणं झेपणार नाही हाही एक मुद्दा असतो त्यातला. पण त्याहून सुद्धा मग थोडंसं असं तरी आहे की थोडंसं कन्व्हेन्शन ब्रेक करूया आपण, थोडं शॉक व्हॅल्यूनी. आता ह्याची स्टाईल काय आहे, कम्फर्ट झोन काय आहे, तर भक्तिगीत हा कम्फर्ट झोन या मुलाचा आहे किंवा मुलीचा आहे. तर एखाद वेळेला आम्हाला असं वाटतं की त्या कम्फर्ट झोनमधनं त्या मुलाला किंवा मुलीला बाहेर काढा, म्हणजे काय होईल, स्वतःची नव्याने ओळख होईल त्या मुलाला. बरोबर आहे. आणि ती स्वतः काय करू शकते, काय काय गाऊ शकते ते कळेल आणि त्याची जी डेव्हलपमेंट होते. कारण मला माहीत होतं त्याच रियालिटी शोमध्ये आल्यानंतर 8 गाणी मी त्याच पद्धतीची गाणार होतो का नाही, मला 8 गाणी वेगवेगळ्या पद्धतीची गायला मिळायची त्याही वेळेला. पण हे पाठांतर करणं त्या मुलांनी वगैरे हे सगळं एकंदर किती कठीण आहे. म्हणजे ती गाणीच पाठ करणं किती कठीण असतं. मग ते स्वर वगैरे हा नंतरचा परत मुद्दा राहिला. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर हे तुमच्या दिग्गजांसमोर गायची आहे, म्हणजे एक एवढं अजून आव्हान आहे. गाणी गात गात पाठ होतात मुलांची. खरं तर असं बसलोय आपण पुस्तकात तसं नाही होते. हा, हेच मला विचारायचं की अनेकांना हे प्रश्न पडतात की शो आम्ही बघत असतो टीव्हीवरती आणि ते सलग गातात वगैरे. आम्हाला असं वाटतं की कधी हे पाठांतर करतात, कधी काय करतात, काय या मुलांची पळापळ सुरू असते. आठवायचं वयच आहे त्यांचं. विस्मरण कधी होतं, जेव्हा तुम्ही खूप मोठे होता. इतर गोष्टी आता त्यांच्या काय डोक्याच्या वरती इन्कम टॅक्सचे ढग वगैरे नाही आहे. इन्कम टॅक्सचे काळे ढग असे नाही आहेत त्या मुलांच्या समोर. त्यामुळे त्यांना पटकन पाठ होतं. प्रॉब्लेम कधी होतो, जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी हे पण द्यायचं आहे, हे ॲडव्हान्स टॅक्स भरायचा आहे, हे करायचं आहे, GST भरला की नाही, GST आपण घेतला तर आहे पण भरला की नाही, या सगळ्या गोष्टी जेव्हा डोक्यात असतात ना, तेव्हा आपल्याला विसर पडू शकतो शब्दांचा. या वयात नाही. आणि परत तुम्ही जसं म्हणालात त्याची कच्ची माती आहे, त्याला तुम्ही जसं आकार द्याल तसं. सिद्धार्थ चांदेकर याच्यामध्ये आहे आणि सिद्धार्थ चांदेकर निवेदकाच्या भूमिकेत आहे याच्यामध्ये. तर काही होते म्हणजे खरं जी कॉम्पिटिशन आम्हाला बघायला मिळते शो मध्ये ते खरं रिअल असतं का? खरं तर तोच भांडण लावतोय आमच्यात. तो काड्या घालण्यात खूप मास्टर आहे तो. आणि तेच त्याचं काम आहे. त्याचं निवेदन करणं काम नंतर, आधी काड्या घालणं हे काम आहे त्याचं. आणि आमच्या तिघांमध्ये पण कशी ती भांडणं लावणं आणि मग मुलांना सांगणं की बघा हे असं केलं ना, हे मार्क कमी दिले ना, त्याचं कारण हे आहे वगैरे वगैरे वगैरे. म्हणजे पण गंमत आहे जी काय आहे ती. कारण नुसतं सगळं आपण गोडगोड 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 करत गेलो तर शोला सुद्धा डायबिटीस होण्याची शक्यता आहे. तर तसं नको ना व्हायला. त्याच्यात काही ना काहीतरी आंबट पण असलं पाहिजे, त्यात काही तिखट पण असलं पाहिजे आणि गोड तर असलंच पाहिजे. त्यासाठी गोड आमच्याकडे आमची सगळी मुलं आहेत जी खूप गोड आहेत. आता आषाढी वारीचं एकंदर चित्र पाहायला मिळते, फुगड्या, पालखी, दिंडी असं सगळं. कसं झालंय शूटिंग? हे अप्रतिम झालं. आता तर आम्ही हाच आठवडा एक आमचा जो आहे तो समोर आता येणार आहे 13 आणि 14ला. त्यानंतर काय घडणार आहे, कसं घडणार आहे ते मग पुढे आम्हाला कळणार आहे. आणि मला असं वाटतं 2 आठवडे आपल्याकडे आहेत ज्याच्यात आम्ही 14 पैकी 12 रत्नांना पुढे नेलेलं आहे. ओके. आणि त्याची मजा एपिसोड बघितल्यावर कळेल की काय मजा आली आणि कसं सिलेक्शन झालं. प्रत्येकाच्या टीममध्ये ती 4-4 मुलं कशी गेली हेच मला विचारायचं की कशी गेली. म्हणजे एवढी 12 मुलं गेली. हा त्यांनी बरोबर उपयोग केलेला आहे शब्दाचा की ती मुलं कशी गेली. आम्ही काय कोणाला सिलेक्ट केलं की त्यांनी आम्हाला सिलेक्ट केलं. त्यांनी केलंय का तुम्हाला? असंही झालंय. हो, एका स्पर्धकाचं असं झालंय, तू नको मला तो असं काय. नाही ती एक मुलगी होती, ती आली, तिने परफॉर्म केलं. मी आणि वैशालीजींनी आम्ही म्हटलं की आम्हाला ही मुलगी आमच्या ग्रुपमध्ये पाहिजे. एक त्याही म्हणाला की मला पाहिजे, मी म्हणालो की मला पाहिजे. आणि सरांनी हे केलं की तुझ्यावरती खरंच चांगले संस्कार होऊ शकतात, जर तू माझ्या टीममध्ये नाही आलीस तर चालेल, पण या दोघांकडे तू जा, त्या दोघांमध्ये कोणाकडे जा, काही फरक नाही पडत. पण मग खूप झालं आमच्या दोघांमध्ये भांडण सुरू होतं की मला पाहिजे सुरू होतं. तर सिद्धार्थ मग त्याच्यात येतो आमचा, मग त्याचे सिद्धांत येतात. मग ते सिद्धांत आल्यानंतर तो काहीतरी चांगला कधी कधी बोलतो, काहीतरी नंतर थुकरट काहीतरी बोलतो आणि मग तो असं काहीतरी होतं ते. पण मग त्याने विचारलं की आता जाऊ दे, हे काय गणित काय, हे कोड काही सुटत नाही आहे,
तर तुला कोणाच्या टीममध्ये जायचं असं त्या स्पर्धकाला विचारलं. या दोघांपैकी त्या दोघांपैकी म्हणजे माझ्यापैकी आदर्श दादाच्या टीममध्ये जायचं की वैशाली ताईंच्या टीममध्ये जायचं. तर काय म्हणाले असेल ते सांग. हे ज्या पद्धतीने सांगते त्या पद्धतीने मी कल्पनाच नाही करू शकत ती काय म्हणाली. मी सचिन काकाच्या टीम मध्ये जायचंय. वा, अरे भांडण आमच्यात होतं, दोघांचं भांडण. हा, तिसऱ्याचा लाभ. आणि तसंच झालं. जिथे सरांनी आधीच सांगितलं होतं की तू माझ्या टीम मध्ये नाही आलीस तरी चालेल, तुझ्यावर ते चांगले संस्कार कदाचित माझ्या पद्धतीचं गाणं तू गात नाहीस किंवा काही असेल त्याच्यामागे, सरांना जे काय वाटलं की तू ह्यांच्या टीम मध्ये जायला पाहिजे, दोघांपैकी कोणाच्याही. काय रिएक्शन होते तुमच्या? आय वॉज प्लेझंटली सरप्राइज्ड. आणि मी माझ्या तोंडी फक्त एकच शब्द आला, वेलकम वेलकम. आणि तसं झालं. ते जा आता काय राहा तुम्ही राहा. तर हे एक उदाहरण आहे. पण आमच्या प्रत्येकी टीममध्ये 4-4 मुलं आहेत. आणि माझ्या टीममध्ये 2 मुलं 2 मुली, ह्याच्याही टीममध्ये 2 मुलं 2 मुली, वैशालीच्या टीममध्ये 4ही मुली आहेत. गर्ल पॉवर ती वैशालीकडे आहे. ते कसं झालं ते काय ठरवून नाही झालं, नाहीच, बिलकुल ते आपोआप झालं. मग गर्ल पॉवर भारी पडेल असं पडू शकते काहीच. आणि आम्हाला हवंय ते पडलं पाहिजे. कुठलीही गोष्ट सोपी कधीही मोलाची ठरत नाही. पण तुम्ही जेव्हा परीक्षकाच्या भूमिकेत असता आणि आता आपल्याला जसं आपण मगाशी म्हटलं की एखाद कोणतरी मागे राहतं, कोणतरी पुढे जातं, जे कोणतरी मागे राहतं आणि जे तेव्हा मंचावर रडतात किंवा त्यांना असं होतं की अरे इथपर्यंतच आता आपण संपले, म्हणजे ह्या मंचावरचा प्रवास संपतो, असं जेव्हा सांगायची जेव्हा वेळ येते तेव्हा कसं वाटतं? कारण की त्यांना तुम्ही तर अगदी आपल्या मुलांप्रमाणे मित्रासारखं वगैरे हे करतात आणि अचानक तो एक दिवस तुमच्यातनं त्या स्पर्धकांमधनं कमी होणार आहे, हे परीक्षकाला कळतं किंवा सांगायचं असतं, ते किती चॅलेंजिंग आहे. तेच प्रत्येकाला सशक्त करण्याकरता अशाच मला असं वाटतं सिच्युएशन्स प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी येत असतात. म्हणजे आमच्याही आयुष्यात जेव्हा मुलं ही काही पुढे जातात आणि काही मागे राहतात तेव्हा आम्हाला जे वाटतं त्याला कसं सामोरं जायचं, अशाच सिच्युएशन प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या पद्धतीनं घडत असतात. म्हणूनच आपण गणेशोत्सव साजरा केल्यानंतर शेवटच्या दिवशी गणेशाचं विसर्जन करतो. ते विसर्जन करताना आपल्याला काय वाटतं तसंच आम्हाला या मुलांना टाटा बाय बाय करताना वाटतं. बरोबर. पण ते आपल्याला सशक्त करायला म्हणून हा गणेशोत्सव आहे की तुम्ही साजरा करा, सगळं करा, पण शेवटी मला निरोप द्या. आयुष्यात प्रत्येक गोष्टीमध्ये आहे, तर त्याला सशक्त करण्याकरता म्हणून हा गणेशोत्सव आहे आपल्या संस्कृतीमध्ये. त्याच्यातनं भरपूर काही लोकांना शिकायला मिळतं. एक जिवंत उदाहरण द्यायचं झालं तर एकाच अशा हिंदी संगीताच्या शोमधनं अरिजित सुद्धा एलिमिनेट झाला होता. आणि खूप आधी झाला होता. म्हणजे असं नाही की तो फिनालेपर्यंत पोहोचला आणि त्यात नाही पोहोचू शकला वगैरे, असं नाही. त्या भरपूर आधी तो एलिमिनेट झाला होता. पण त्यांनी जिद्द नाही सोडली, त्यांनी शिक्षण नाही सोडलं, त्यांनी ते सगळं स्वतःला ग्रूम केलं आणि आज तो कुठे आहे. असं झालं पाहिजे. आणि कधी कधी ना कोणता तरी एक दिवस आपला नसतो. त्याचमुळे तर तेंडुलकर सुद्धा 1-2 वेळेला 0वरती आउट झालेला आहे. ह्याचा अर्थ तो वाईट बॅटर आहे का? नाही. तो असतं कधी कधी एखाद दिवस असतो असा जो आपला नसतो. बाबा काय आता त्याला, वन हॅज टू ॲक्सेप्ट दॅट. पण मला हेच आवडतं या कार्यक्रमाचं की दर आठवड्याला एलिमिनेशन नाही येत आमच्याकडे. नाही तर ते दुगदुग वाढणारं ते म्युझिक परत आणि ते काढणं, म्हणजे आम्हाला आमची मुलं आमच्या घरातच पाहिजे. करा परफॉर्म. कधी आपला दिवस नसतो, जसं सर म्हणाले की कधी होतं 19-20 होतं परफॉर्मन्समध्ये, पुढचा आठवडा आहे तुमच्याकडे परत एकदा प्रूफ करण्याचा, आणि मुलं त्या जिद्दीने येतात ग. मला त्याचं खूप कौतुक वाटतं की या आठवड्यात ठीक आहे माझं झालं असं. म्हणजे मलाच असं खूप वेळा होतं की गळा माझा जर थकला असेल, आज गाणं कसं होणार आहे ह्याची भीती असते मला. आणि तसंच रेकॉर्ड करतो आम्ही, असं नाही होत की नाही होत, पण दरवेळेला आमचं असं असतं की परत रेकॉर्ड करूया. त्याचं डिप्रेशन हे शब्द मला आवडत नाही, पण आता ते टेन्शन म्हणू आपण. टेन्शन एवढं येतं की ते मी दरवेळेला सांगत असतो, हे परत रेकॉर्ड करूया. तर त्या मुलांना काय होत असेल
त्यांनाही अरे यार, पण मुलं इतकी खेळीमेळीच्या वातावरणात राहतात तिकडे, त्यांना ते टेन्शन 5 मिनिटाचं असेल, त्याच्यानंतर ते खेळत असतात, एकमेकांसोबत भांडत असतात. म्हणजे इतक्या तुम्हाला बघायला मिळेल की या जर स्टुडिओत 10-15 मुलं जर आली तर काय होईल, एखादा रडेल, 5व्या मिनिटाला मित्र होतात ते परत. तसंच तिकडेही होतं. तेच मुलांमधलं एक चांगले. येस, एक व्हिडिओ खूप आत्ता तर अजून जास्त तो व्हायरल व्हायला लागलाय दुसऱ्या पर्वातला, की नाही हे असं नाही गायचं, हे असं गायचं वगैरे. तो चिमुकला तुला सांगतो. हे असंही होतं. काय दादा तुला गाणं पाठ होत नाही म्हणाला तर कसं वाटतं तुला जेव्हा तुला सांगता अरे नाही नाही असं. त्या मुलांना त्यांना भीतीच माहित नाहीये, त्यांच्यातली ती निरागसता आहे तीच महत्वाची आहे. आणि ते तसेच आहेत तरी मुलं, त्यामुळे मजा येते. त्यामुळे आम्हाला काही करायची गरज लागत नाही. कोणतरी आपल्याला सांगायचं नाही तुझं पण ते तू तसं गायला होता, तू तसं गायला होता, असं नको काहीतरी वेगळं. भीड नसते ना, भीड नसते. आणि काय काय मुलं आगाऊ पण असतात. त्यातला तो एक होता. तो खूपच होता, पण धमाल होता तो, गोड होता पण तो, खूप 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 मस्त होता तो. जेव्हा तुम्ही एखाद्याला कमेंट करता किंवा एखाद्याला कधी ओरडता किंवा एखाद्याला काहीतरी बोलता, तेव्हा त्याचे ओरडता म्हणजे काही सांगता वगैरे, तर त्याचा चाहता वर्ग खूप असतो बाहेर. पण तेव्हा तुम्ही असं कधी बाहेर गेल्यावरती वगैरे असं एखादा मिळतं तुम्हाला? आम्ही कधी वागतच नाही, का त्याची गरज नाही भासत आम्हाला. म्हणजे प्रेक्षक त्याचा चाहता वर्ग असं कधी बोललाय नाही तुम्ही असं त्याला हे करा वगैरे, त्याला लाड करा, ह्याला हे करा, असं आतापर्यंत कधी एक्सपिरियन्स नाही झालं आम्हाला की चाहता वर्ग तर असतो आणि असणारच. आणि असल्याशिवाय मग आमचा शो कसा? मुलांचा जास्त चाहता वर्ग हो असतो ना, पण असा त्यांचा आमच्यावरती विश्वास आहे त्या सगळ्या वर्गांचा. त्यामुळे ते आम्हाला असं नाही म्हणत की तुम्ही असं नव्हतं बोलायला पाहिजे किंवा तुम्ही असं करा किंवा हे करा, असं ते आम्हाला नाही सांगत. आणि लहान मुलांना आम्ही किती कडक शब्दात सांगणार आहे का, पहिली गोष्ट त्यांना नाही कळणार ते. पण काय केल्यावर ते चांगलं होऊ शकतं हे तरी सांगू शकतो आम्ही, की कशा पद्धतीने सांगितलं पाहिजे तर त्या मुलांनाही कळेल. मी असं जर म्हटलं की अरे तुला हे जमलं नाहीये, खूप चुकीचा गायलास आणि सूर नाही लागले, हे नाही लागले, ते नाही झालं, काय कळणार आहे त्या मुलाला? तो 5 मिनिटं त्याला वाईट वाटलेलं, आदर्श दादा असा बोलला मला म्हणून, 5-10व्या मिनिटाला तो लक्ष नाही देणार. पण ते जर बेटर कसं होऊ शकतं जर मी सांगितलं की बाळा ते ना असं जर केलंस ना तर हे छान होईल, त्यालाही कळतं की अरे हां मी असं केलं तर चांगलं होईल. नेक्स्ट पुढच्या आठवड्यात येतो तो तशीच तयारी करून की दादा मी हे केलं आता आणि मला ते कळलं की त्या गाण्यात माझं काय चुकलं होतं आणि त्याने बेटर कसं होऊ शकलं असतं. बस झालं, मग आम्हाला तेच पाहिजे की आम्ही कुठेतरी पुढे आहोत, पुढच्या स्टेशनवरती आहोत आणि त्या स्टेशनपर्यंत मुलांना कसं नेता येईल आम्हाला, याचाच आम्ही प्रयत्न करतोय. हा शेवटचा प्रश्न, पर्व तिसऱ्यामध्ये काय रेकॉर्ड मोडणार असं वाटतंय? हे पर्व तिसरं आणि हे सगळे जे उस्ताद आहेत ते तुमच्याबरोबर, आता ते त्यांच्यावरती आहे, त्या आमच्या रत्नांवरती आहे, आमच्या छोट्या उस्तादांवरती आहे. आणि आमची इच्छा आहे की पहिली 2 पर्व जशी रेकॉर्ड ब्रेकिंग झाली तसं हे तिसरं सुद्धा असावं. ह्याचं कारण की या पर्वात जी रत्न आम्हाला सापडलेली आहेत ती खरंच खूप चांगली आहेत. महाराष्ट्राने 2 पर्वाला खूप प्रेम दिलेलं आहे आणि ते पर्व डोक्यावर घेतलं. खूप त्याचे आत्ताही मुलं माझ्यासोबत असतात, ते छोटे उस्ताद गात असतात, त्यांना खूप प्रेम मिळतं. अजूनही त्यांची नावं प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. याही पर्वात मला असं वाटतं की महाराष्ट्रातनं तर आलेलीच आहेत, महाराष्ट्राच्या बाहेरूनही स्पर्धक आलेले आहेत आणि त्यांची उत्तम गाणी ऐकायला मिळणार आहेत. हे सेलिब्रेशन आहे, हा उत्सव आहे, सुरोत्सव आहे. तर मला खात्री आहे की प्रेक्षक याही पर्वाला खूप प्रेम देईल आणि आमच्या छोटे उस्तादांवर खूप प्रेम करेल. तरी गोड गळ्यांसाठी म्हणजे ते तर आम्हाला मिळणारच आहेत, कारण की आम्हाला माहिती आहेत की ते गोड गाणार आहे, पण आम्हाला हे धमाल मस्ती बघायला खूप जास्त मजा येणार आहे. तुम्हाला खास परीक्षकांना शुभेच्छा. आणि या पर्वाची आम्ही खूप वाट बघतोय आणि यालाही तसंच प्रेम येऊ जसं या 2 पर्वांना. जरूर पहा. येस. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.